ढाणकीत अल्पवयीन पीडितेला न्याय मिळावा यासाठी कडकडीत बंद. पोलिसांना निवेदन. उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील ट्यूशन शिक्षकाकडून झालेल्या अत्याचारामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याच्या घटनेविरोधात आज संपूर्ण ढाणकी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. या बंदला सर्व व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या निषेध बंदनंतर ग्रामस्थांचा मोर्चा ढाणकी पोलीस चौकीवर दाखल झाला. तेथे ग्रामस्थ प्रतिनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपीस तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. गंभीर स्वरूपाच्या या प्रकरणात पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब मस्के करीत आहेत. मराठी 9 न्यूजसाठी आनंद पतंगे, ढाणकी. आणि या घटनेच्या निषेधार्थ आज आहे ना संपूर्ण ढाणकीवासियांनी एका जागेवर येऊन त्या माऊलीला श्रद्धांजली अर्पण केली आणि निषेध मोर्चा आपण इथं काढलेला आहे सर्वांनी. आणि संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून त्यांनी आहे ना ह्या गोष्टीला आहे ना प्रतिसाद पण चांगला दिला. आमचे शासनाला एकच मागणी आहे आणि गावकऱ्यांना बी एक माझं आणि आव्हान आहे की आज ज्या संख्येमध्ये आपण सर्वजण इथं उपस्थित होतो त्याच्यापेक्षा आपली संख्या येणाऱ्या पुढच्या आंदोलनामध्ये वाढून राहिली पाहिजे. सर्व आहे ना माता भगिनींनी, नारी शक्ती यांनी बी आहे ना याच्यात पुढाकार घ्यायला हवा. आणि त्यानंतर त्या ज्या क्रूर व्यक्ती जो म्हणजे ज्याच्याबद्दल समजा आपण आहे ना शब्द नाही आहे त्याचा आहे ना निषेध करावा. असा नालायकपणा करणारा तो आरोपी, त्याचे सहकारी, त्यांचे दोन्ही भावंड यांना पण आहे ना तात्काळ अटक करावी. आणि त्याच्या व्यतिरिक्त तो प्रकार करणं आणि त्याला आहे ना दडपण्यासाठी त्याला ज्या बी कोणत्या मेडिकलवाल्यांनी, डॉक्टरनी मदत केलेली आहे याचा पण छडा लावून त्या मेडिकलचा आणि त्या डॉक्टरचा दोघांचा बी आहे ना लायसन्स रद्द करून त्यांना सह आरोपी करावा, ही अशी आमची मागणी आहे.